विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. शुद्ध बीजापोटी या रेखा बैजल यांनी लिहिलेल्या विज्ञान कथेचा अभ्यास आपण करत आहोत. कालच्या तासिकेत आपण या कथेचं वाचन केलेलं आहे. पहिल्या वाचनानंतर सर्वसाधारणपणे या कथेचं कथानक, या कथेतील महत्वाच्या व्यक्तिरेखा, कथेची भाषा, याशिवाय कथेची निवेदन पद्धती या सगळ्यांचा तुम्हाला थोडक्यात परिचय झालेला आहे. याच्या सोबतच कालच्या तासिकेत आरंभी आपण विज्ञान कथा म्हणजे काय, विज्ञान साहित्य म्हणजे काय याची देखील थोडीशी चर्चा केलेली आहे. आजच्या तासिकेत शुद्ध बीजापोटी या कथेचं अगदी थोडक्यात विवेचन आणि विश्लेषण आपण करणार आहोत. मागच्या आठवड्यातील सानिया यांच्या वारसा या कथेच्या अभ्यासाप्रमाणेच शुद्ध बीजापोटी या कथेचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे संपूर्णपणे कथेचा उलगडा तुमच्या समोर न करता तुम्हाला या कथेच्या वाचनाकडे आणि स्वतंत्रपणाने कथा समजून घेण्याकडे तुम्ही वळावं असा माझा प्रयत्न असणार आहे. अर्थातच अगोदरच्या साधारणतः 6 ते 7 कथांचा अभ्यास आपण ज्या पद्धतीने करत होतो त्या पद्धतीने तुम्ही गेलात म्हणजे कथार्थ, कथानक, व्यक्तिरेखा, वातावरण, निवेदन पद्धती, भाषा शैली असे वेगवेगळे घटक पाडून तुम्ही कथेचा अभ्यास करायला लागलात तर तुम्हाला कुठल्याही कथेचा अभ्यास करणं फारसं अवघड वाटत नाही. पण प्रत्येक कथेचा याच पद्धतीने अभ्यास करावा असं देखील नाही. तुम्ही तुमच्या स्वतंत्र पद्धतीने देखील ती कथा समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. पण यातला महत्वाचा मुद्दा तुम्ही स्वतःहून प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. अन्यथा कथेचं वाचन मी करायचं, कथेचं विवेचन आणि विश्लेषण मीच करायचं आणि तुम्ही केवळ वाचायचं किंवा ऐकायचं या पद्धतीच्या अध्ययनाला, या पद्धतीच्या अभ्यासाला निष्क्रिय अभ्यास असं म्हणावं लागेल. आणि या निष्क्रिय अभ्यासातून फार काही हाताला लागत नाही. म्हणजे आपण जेव्हा लहानपणी शाळेत असताना आपणाला मुळाक्षर शिकवली जायची, बाराखडी शिकवली जायची किंवा अंक मालिका शिकवली जायची, त्यावेळेस पहिल्यांदा आपल्या अक्षराला वळण यावं, अक्षर आपणाला गिरवता यावं यासाठी बाराखडी असेल किंवा अंकलिपी असेल, आपल्याला सर किंवा ज्या बाई असायच्या त्या आपला हात हातात घेऊन गिरवायला लावायच्या. पण नंतर कायमच आपण तसं नाही करत. स्वतःच्या हाताने अंकलिपी आणि बाराखडी आपण काढायला शिकतो. भले सुरुवातीला त्याचा आकार बिघडतो, आपल्याला तो आवडत नाही, खूपदा तर ओळखूही येत नाही, पण तरी देखील जोपर्यंत आपण स्वतःच्या हाताने ते पाटीवरती किंवा पृष्ठावरती काढायला शिकत नाहीत तोपर्यंत आपणाला अक्षर असेल किंवा अंक असतील लिहिता येत नाही. कुठल्याही अभ्यासाच्या बाबतीत हीच पद्धत खरी आहे. सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट करून सांगाव्या आणि नंतर मात्र तुम्ही स्वयंप्रज्ञेने, स्वप्रतिभेने त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. शुद्ध बीजापोटी या कथेच्या विवेचन, विश्लेषण अभ्यासासाठी सुद्धा अशीच पद्धत तुम्हाला वापरावी लागणार आहे. बघा, आता काल आपण या कथेचं वाचन केलं. वाचनाच्या आरंभीच आपण ही गोष्ट स्पष्ट केली होती की ही एक विज्ञान कथा आहे. कशावर आधारलेली आहे तर हिमोफिलिया हा एक अतिशय दुर्धर पद्धतीचा आजार आहे. म्हणजे अगोदर किंवा आता सुद्धा त्याच्यावर नीटपणाने उपचार नाही. हा अनुवंशिक आजार आहे. म्हणजे बहुरक्तस्त्राव असा त्याचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. या अनुवंशिक आजाराने ग्रस्त असणाऱ्या एका विवाहित महिलेला, तिचं नाव नेहा आहे, विज्ञानातील एका नवीन शोध प्रयोगामुळे मातृत्व सुखाची प्रचिती येते. हे या कथेचं मध्यवर्ती सूत्र म्हणजे कथार्थ आहे. अर्थात
जो हिमोफिलिया आहे याच्यावर अजूनही समाधानकारक उपचार पद्धती नाही. पण लेखिका कल्पना करते आहे भविष्यामधली, म्हणजे भविष्यात या पद्धतीचे शोध लागतील की ज्या शोधाच्या माध्यमातून जीन किंवा गुणसूत्र आहेत त्या गुणसूत्रामधला डिफेक्टिव्ह असणार जो जीन आहे किंवा जे गुणसूत्र आहे ते बाजूला काढून इफेक्टिव्ह असणारं जे जीन किंवा गुणसूत्र आहे त्याचा जर आपणाला उपयोग करता आला तर हिमोफिलिया हा जो आजार आहे या आजाराला आपणाला थांबवता येतं, या आजार आपणाला रोखता येतं. या पद्धतीचं एक भविष्यामधलं चित्र ज्याला आपण कल्पना म्हणू शकतो, या कल्पनेवरती ही कथा आधारलेली आहे. या कथेमधल्या व्यक्तिरेखांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा नेहा ही महत्वाची व्यक्तिरेखा आहे आणि याच्यानंतर नेहाचे वडील ज्यांचं नाव आहे अरविंद ही परत महत्वाची व्यक्तिरेखा आहे. नेहाचा जो नवरा आहे तो अविनाश ही देखील महत्वाची व्यक्तिरेखा आहे आणि त्याच्यानंतर जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर सुद्धा रमेश काका असं त्यांचं नाव आहे किंवा डॉक्टर रमेश ही देखील या कथेमधली खूप महत्वाची व्यक्तिरेखा आहे. एका अर्थानं या कथेमध्ये असणाऱ्या व्यक्तिरेखांची संख्या खूप कमी आहे, खूप मर्यादित आहे. म्हणजे पिंटू नावाचा एक छोटा मुलगा ही पण एक व्यक्तिरेखा त्यामध्ये आपल्याला ऍड करावी लागेल. पण या कथेचं वेगळे पण कशात असेल तर ही कथा ज्या पद्धतीने आपण एखादा सिनेमा किंवा एखादी मालिका बघतो आणि त्या मालिकेमध्ये पूर्वदृश्य प्रभाव ज्याला फ्लॅशबॅक असं म्हटलं जातं या तंत्राचा उपयोग केलेला असतो तसं सुद्धा या कथेमध्ये हे तंत्र वापरण्यात आलेलं आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला त्या पिंटूचा वाढदिवस आहे, वाढदिवसात हातामध्ये केक घेतलेली जी प्लेट आहे ती प्लेट त्याच्या हातातून पडते आणि प्लेट पडल्याच्या नंतर ती जी प्लेट आहे ती काचेची आहे, त्याचा तुकडा त्याच्या पायात घुसतो. खरं तर हिमोफिलिया नावाचा जर आजार राहिला असता तर ते रक्त थांबलंच नसतं, रक्त गोठण्याची क्रियाच झाली नसती आणि संपूर्ण रक्त शरीरातून निघून गेल्यामुळं तो अशक्त झाला असता आणि लगेच मृत्युमुखी सुद्धा पडला असता. पण असं काही घडत नाही आणि असं काही घडत नाही याला कारण ठरलेलं आहे त्याचा जो कुठला एक अनुवंशिक आजार होता त्या आजाराप्रत त्याला येऊच दिलेलं नाही. म्हणजे नेहा जी हिमोफिलिया या आजाराची कॅरियर आहे, हा आजार वाहून नेणारी आहे, तिला तिच्यापासून जे पुढचं मूल झालं त्या मुलापर्यंत हा अनुवंशिक आजार येऊच दिला नाही. याची जी एक इंटरेस्टिंग असणारी कथा आहे ती कथा आपणाला शुद्ध बीजापोटी या कथेमध्ये बघायला मिळते. आता यामध्ये जो सुरुवातीला नेहा आणि अविनाश हे डॉक्टर रमेश यांना कसे भेटले, त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली, नंतरच्या काळामध्ये डॉक्टर रमेश यांना नेहाच्या चेहऱ्यावरती सतत एक दुःखाची छटा दिसायची. ते दुःख काय आहे त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस स्वतःला मूल होऊ न देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय हे असल्याचं त्यांना कळालं. हा निर्णय का घेतला याच्याबद्दलची चौकशी चालू केली. त्यावेळेस ती हिमोफिलिया या आजाराबद्दल बोलते आणि मी माझ्या भावाचा त्रास बघितलेला आहे, वेळोवेळी त्याला रक्त चढवण्यासाठी आई वडिलांना किती त्रास व्हायचा आणि त्याला देखील त्या आजाराचा किती वेदना व्हायच्या याबद्दल नेहा बोलते. आणि अचानकपणे डॉक्टर रमेश यांना आपण करत असलेल्या प्रयोगाची आठवण होते आणि हाच प्रयोग आपण नेहावरती जर करू शकलो तर हा जो अनुवंशिक आजार आहे त्या आजाराला आपल्याला रोखता येईल असं डॉक्टर रमेश यांना वाटतं. ते नेहाला बोलवून घेतात. याच्यानंतर जी एक आपण ज्याला म्हणूयात की प्रजोत्पादनाची म्हणून जी एक प्रक्रिया असते त्या प्रक्रियेबद्दलची माहिती या कथेमध्ये सांगण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर हा जो प्रयोग आहे तो प्रयोग यशस्वी होतो आणि प्रयोग यशस्वी झाल्याच्या नंतर जे मूल जन्माला येतं ते मूल मात्र निरोगी असतं. म्हणूनच आता पुन्हा एकदा जे सुरुवातीला दृश्य या कथेच्या आरंभी दाखवलेलं आहे त्या दृश्याकडे आपण येऊ. नेहा मध्ये गेलेली असते डॉक्टर रमेश काकांना काहीतरी खाऊ आणण्यासाठी, प्लेटमध्ये काहीतरी नाश्ता आणण्यासाठी ती येते. त्यावेळेस डॉक्टर रमेश एका वेगळ्याच तंद्रीमध्ये बुडालेले असतात. ती तंद्री कोणती असते तर ते भूतकाळामध्ये जे काही घडलं ते दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर आलेलं असतं. आणि मग या पद्धतीनं घडतं काय तर नेहा येते आणि नेहा येऊन म्हणते की बघा तुम्ही चला आता नाश्ता वगैरे करा. डॉक्टर म्हणतात की होय चला. आणि मग समोरून जो पिंटू आहे तो पिंटू जाताना दिसतो. तो अगदी ठणठणीत असतो. त्याला जखम जरी झाली तरी देखील त्याचं जे वाहणारं रक्त आहे म्हणजे रक्तस्राव आहे तो थांबलेला असतो. यावेळेस कथेचं शेवटचं वाक्य लेखिकेनं लिहिलंय, पिंटू नाही
एक स्वप्न सत्याचे पंख लावून भिरभिरत होतं. म्हणजे या पद्धतीच्या आजाराला रोखणं, या पद्धतीच्या आनुवंशिक आजाराला रोखणं हे एक स्वप्न आहे. आणि या स्वप्नाला भविष्यामध्ये मात्र सत्यामध्ये उतरवण्याची एक आशा निर्माण झाली आहे. अशा पद्धतीची कल्पना करून लेखिकेनं ही जी कथा आहे या कथेची रचना केलेली आहे. अर्थात ही महानगरामधली कथा आहे, याच्यासोबत भविष्य काळामधली कथा आहे. आपण जेव्हा वातावरणाचा आणि कालाचा म्हणजे काल आणि अवकाशाचा विचार करू तेव्हा ही भाषा जी आहे ती भाषा परत महानगरी आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार तर सहज तुम्ही एकदा कथा वाचली तरी तुम्हाला करता येतो. आता इथं तुमच्यासाठी काही महत्वाचे प्रश्न मी उपस्थित करणार आहे, ज्याचा विचार तुम्हाला कथा वाचून त्याची उकल शोधायची आहे, त्याची उत्तर शोधायची आहे. पहिल्यांदा प्रश्न असा आहे की लेखिकेनं शुद्ध बीजापोटी ही जी कथा लिहिलेली आहे या कथेला तिनं विज्ञान कथा असं म्हटलेलं आहे. विज्ञान कथा म्हणजे काय याचा परिचय काल आपण थोडक्यात करून घेतलाय. विज्ञान कथा म्हणजे विज्ञानावरती, विज्ञानातल्या शोधावरती आधारलेली कथा. माझा पहिला प्रश्न असणार आहे तुम्हाला, तो म्हणजे हिमोफिलिया नावाचा जो अनुवंशिक आजार आहे, या अनुवंशिक आजारावर भविष्य काळामध्ये जी उपचार पद्धती येईल त्या उपचार पद्धतीवरती एका अर्थानं ही कथा आधारलेली आहे. पहिला प्रश्न आहे माझा, हिमोफिलिया हा जो अनुवंशिक आजार आहे तो आजार कसा असतो, त्या आजाराचं स्वरूप कसं असतं, त्या आजारामुळं काय काय घडतं, हे सगळं तुम्ही गुगल सारखं माध्यम असेल किंवा अन्य काही माध्यम असतील त्याच्या आधारानं शोधायचं. हे तुमच्यासाठीचं पहिलं काम आहे. दुसरं, या कथेमधल्या ज्या महत्वाच्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखा तुम्ही आयडेंटिफाय करायच्या आहेत. आणि या व्यक्तिरेखेमध्ये तुम्ही नेहा आणि डॉक्टर रमेश यांचं जे नातं आहे या नातेसंबंधाचा थोडासा अधिक गांभीर्यानं विचार करायचा आहे. म्हणजे डॉक्टर रमेश यांच्याकडे नेहा कशी वडिलांच्या नात्यानं बघते आणि परत मग या दोघांच्या नातेसंबंधामधले जे छोटे छोटे प्रसंग आहेत त्या प्रसंगाचा तुम्हाला विचार करायचा आहे. तिसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे जी एका अर्थानं या आजारातून बाहेर पडून अनुवंशिक आजाराला अटकाव करणारी किंवा रोखणारी जी एक विज्ञानाची प्रक्रिया लेखिकेने सांगितलेली आहे, ती प्रक्रिया तुम्ही स्वतंत्रपणानं समजून घ्यायची आहे की ती प्रक्रिया काय आहे. म्हणजे अशी कल्पना करा की तुमची परीक्षा वस्तुनिष्ठ झाली नाही, ती निबंध वजा झाली आणि तुम्हाला असं विचारण्यात आलं की नेहाला जो हिमोफिलिया हा आजार आहे त्या आजारातून जो काही तिला रोग होणार आहे किंवा तिचं जे मूल आहे त्या मुलाला सुद्धा तो जो रोग होण्याची शक्यता आहे तो थांबवण्यासाठी डॉक्टर रमेश यांनी काय काय केलं. त्यावेळेस मात्र तुम्हाला ती सगळी प्रक्रिया नीटपणानं माहीत असणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा ज्याचा विचार तुम्ही या कथेच्या वाचनानंतर तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे विज्ञानातले शोध हे कशा पद्धतीनं माणसांसाठी वरदान ठरतात हे शुद्ध बीजापोटी या कथेच्या आधारे स्पष्ट करा. म्हणजे विज्ञानामधले जे काही नवनवीन शोध असतात ते नवनवीन शोध मानव जातीसाठी कसे उपकारक ठरतात, मानव जातीला कसे उपयोगी ठरतात, मानव जातीसाठी कसे वरदान ठरतात, या गोष्टीचा विचार शुद्ध बीजापोटी ही कथा आधाराला घेऊन तुम्हाला करायचा आहे. या पद्धतीनं 2-3 पातळ्यांवरून तुम्ही या कथेचा विचार करावा, स्वतः तुम्ही प्रयोग करून बघावा, प्रयत्न करून बघावा. याशिवाय या कथेतनं तुम्हाला काही नवीन सापडतंय का, यासारख्या अन्य विज्ञान कथा तुम्ही अगोदर वाचलेल्या आहेत का, समजा विज्ञान कथा नसतील वाचलेल्या पण काही मालिका तुम्ही बघितल्यात का, काही चित्रपट तुम्ही बघितलेत का, काही नाटकांमध्ये या पद्धतीचा विषय आलेला आहे का, हे तुमचं म्हणून जे एक अनुभव विश्व आहे ते तुम्ही या कथेसोबत जोडून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचं या कथेचं एक अंडरस्टँडिंग, एक आकलन तयार होईल आणि ती गोष्ट कधी पण कथेच्या रसग्रहणामध्ये, साहित्याच्या रसग्रहणामध्ये किंवा अभ्यासामध्ये महत्वाची असते. असा प्रयत्न तुम्ही करायला लागाल अशी माझी अपेक्षा आहे. शुद्ध बीजापोटी या विज्ञान कथेच्या निमित्तानं तुमचं कथेचं आकलन, तुमचा कथेचा अभ्यास, तुमचं कथेचं विवेचन आणि विश्लेषण करण्याची क्षमता यामध्ये निश्चितच भर पडेल अशी मला अपेक्षा आहे. पण यासाठी तुम्हाला स्वतःहून प्रयत्न करावे लागतील. त्या प्रयत्नासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
धन्यवाद.